हरे कृष्ण. तर या अध्यायात आतापर्यंत 24व्या श्लोकापर्यंत आपण अनेक विषयांची चर्चा केली. सर्वप्रथम अर्जुनाचा गोंधळ झालेला सुरुवातीच्या काही श्लोकांमध्ये, की बुद्धी योगाबद्दल भगवंत सांगत आहेत आणि लढण्यासही सांगत आहेत. तेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्मयोगाबद्दल अर्जुनाला मार्गदर्शन करतात. आणि त्यानंतर भगवंत सांगतात की कार्य करणं हा प्रत्येकाचा स्वभाव आहे, त्यामुळे प्रत्येक जण कार्य केल्याविना राहू शकत नाही आणि ते कार्य हे भगवत अर्पित असावं. याची आपण चर्चा केली. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्म बंधनः. भगवत अर्पित हे कार्य असलं जर निष्काम कर्मयोग, तर अशा कार्यामध्ये अशा कार्याद्वारे मनुष्य कर्मबंधनामध्ये अडकणार नाही. त्यामुळे असं कार्य करणं हे जास्त श्रेयस्कर आहे. आणि जरी भौतिक लाभ जरी प्राप्त करायचा असेल अर्जुनाला, तरी सुद्धा कार्य करणं हे महत्वाचं आहे. कारण कर्मकांडानुसार सुद्धा कार्य केल्यानं भौतिक जगतातलं सुख प्राप्त होईल हे भगवंतांनी सांगितलं. आपण यज्ञचक्रही पाहिलं त्यानंतर. अशा प्रकारे अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभव आदी. आणि त्यानंतर आपण चर्चा केली की असा व्यक्ती जो पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर आहे, भगवंतांच्या दिव्य संपर्कामध्ये आहे, ब्रह्मस्तरावरती आहे, आत्मरती आहे ज्याची, जो पूर्ण आध्यात्मिक स्तरावरती जीवन जगत आहे, अशा व्यक्तीला या भौतिक जगतामध्ये कुठलंही कर्तव्य नाहीये, पण तरीही एक योग्य उदाहरण समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी ही व्यक्ती कार्य करते. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तूही कार्य कर योग्य उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी. आणि ज्याप्रमाणे श्रेष्ठ किंवा समाजातील जे वरिष्ठ आहेत ते ज्याप्रमाणे कार्य करतील त्याचप्रमाणे इतर लोक कार्य करतील, ही भगवंतांनी त्याच्या आधीच्या सत्रामध्ये आपण चर्चा केली, जे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि आज आपण 25व्या श्लोकापासून चर्चा करणार आहोत. इथे 25 ते 29 5 श्लोकांमध्ये कर्मयोगी या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. तर कर्मयोगी आणि कर्मकांडी ह्या दोन व्यक्तींमध्ये काय अंतर आहे हे भगवंत सांगत आहेत. आणि कशा पद्धतीने एक कर्मयोगी अशा अज्ञानामध्ये असलेल्या कर्मकांडी व्यक्तीस त्याच्या स्थानापासून विचलित करत नाही, न बुद्धिभेदम जनयेत, याची चर्चा होईल. की अशी व्यक्ती खूप हळूहळू परमसत्य जाणण्याच्या मार्गावरती प्रगती करेल. जो कर्मकांडी आहे तो, पण तो खूप वेळ घेईल. पण कर्मयोगी आहे तो ज्ञानामध्ये कार्य करत आहे, त्यामुळे तो खूप दिव्य स्तरावरती आहे. बाह्य स्तरावर दोघेही समान दिसतील, पण दोघेही कार्य करत आहेत ते भौतिक जगतामध्ये, पण दोघांचा स्तर हा खूप वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. तर याची चर्चा या 5 श्लोकांमध्ये आहे. आपण 25व्या श्लोकापासून आज सुरुवात करत आहोत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अध्याय 3 कर्मयोग, श्लोक 25. सर्वजण म्हणा. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्त कुर्याद् विद्वांस तथा सक्तस् चिकीर्षुर्लोक संग्रहम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. तर हे जे भगवत भक्त आहेत किंवा जे विद्वान आहेत, त्यांची व्याख्या पुढेही आहे भगवद्गीतेमध्ये. तर अशा व्यक्तीने या अज्ञानी लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनासक्त होऊन कर्म करावं. तिचं आधी सांगितलेलं की अशी व्यक्ती कुठल्याही कर्तव्याने बांधलेली नाहीये, जी दिव्य स्तरावर आहे. कारण या भौतिक जगताचा जो उद्देश आहे तो सफल झालेला आहे, की भगवंतांप्रती दिव्य प्रेम प्राप्त होऊन आध्यात्मिक जगताची वाटचाल, दिव्य प्रेममयी आनंदाची वाटचाल जर एखादा करत असेल, तर त्याच्यासाठीच हे भौतिक जगत बनलेलं आहे. जो तो उद्देश तो सफल होत असेल त्याचा, तर इथे त्याला काही कर्तव्य उरत नाही, पण तरीही अशी व्यक्ती कार्य करते. तात्पर्य, कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती व कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छांनुसार भेद केला जातो. कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही.
कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मांमध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. बघा, भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणे हा भक्त सुद्धा कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. तर हा फरक आहे. बाह्य दृष्टीने कर्म समान आहे, पण त्याच्या मागचा जो उद्देश आहे तो हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे, भक्त आहे, तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करतो, त्यांना संतुष्ट करण्यासाठी. पण जो अज्ञानी व्यक्ती तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. तिथे भगवंतांचा विचार नाहीये, तिथे फक्त मी कसं क्षणिक सुख या भौतिक जगतातलं प्राप्त करू शकेन इंद्रियांच्या स्तरावरचं, एवढाच विचार अशा पद्धतीने ही व्यक्ती करत असते. म्हणून पुढे लिहितात प्रभुपाद, एक मिनिट, ओके. म्हणून कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतुप्रित्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण मागे चर्चा केली, कर्म ही प्रत्येक व्यक्तीला या भौतिक जगतात करावंच लागेल, कारण तो स्वभाव आहे. कर्माला कार्य करणं सोडून देऊ शकत नाही कोणीही, तो आत्म्याचा स्वभाव आहे. पण जर हेच कार्य भगवंतांच्या संबंधी जर योजलं, त्यांच्या संबंधात त्यांना जोडून त्यांच्या प्रसन्नतेसाठी हे कार्य केलं, तर कार्य तेच आहे, फक्त उद्देश वेगळा आहे. आणि त्या कार्यातनं सुद्धा त्या व्यक्तीला सुख प्राप्त होणार आहे एका स्तरावर. पण जर उद्देश भगवंतांची प्रसन्नता असेल, तर तेच कार्य त्या व्यक्तीला मुक्त करेल, जे त्याला बांधून ठेवण्यास कारणीभूत होतं, त्याच्या उद्देशावरती. तो उद्देश खूप महत्वाचा आहे. आणि त्या उद्देशाने, त्या मार्गावरती, भक्तीच्या मार्गावरती कार्य कसं करावं हे या भक्तांनी दाखवून देणं गरजेचं आहे समाजाला. म्हणून असा व्यक्ती कार्य करतो या भौतिक जगतामध्ये. आणि पुढच्या श्लोकात सांगण्यात आलेले की अशा कर्मकांडामध्ये किंवा कार्याच्या फळामध्ये आसक्त असणाऱ्या व्यक्तीचं मन विचलित करू नये. एखाद्या कर्मयोगीने त्याला फक्त त्या योग्य मार्गावर जाण्यास उद्युक्त करावं. तर हेही सांगतायत भगवान श्रीकृष्ण. 26 आणि 29व्या श्लोकामध्ये ही चर्चा येईल, पण तिथे प्रभुपाद आपण तेव्हा चर्चा करू याची. 29व्या श्लोकामध्ये, शेवटच्या श्लोकामध्ये याची जास्त चर्चा होईल. श्लोक 26, सर्वजण माया पाठीमागे म्हणा. न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये, म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे. त्यामुळे कार्य थांबवायला एखाद्याला उद्युक्त नाही केलं पाहिजे. तो खूप मोठा अन्याय एक प्रकारे. कारण अशी व्यक्ती ही काय म्हणता येईल त्याला, आर्टिफिशियली काय म्हणतात, नैसर्गिक आणि कृत्रिम म्हणतात, कृत्रिम पद्धतीने कार्य थांबवणं हे अयोग्य आहे. आणि ते थांबवण्याची गरजही नाहीये. ज्या बुद्धियोगावरती, भक्ती योगाच्या मार्गावरती हे कार्य थांबवण्याची गरज नाही. जे ज्ञानी लोक आहेत, जे ज्ञान मार्गावरती जातात, असे लोक. त्यामुळे भक्ती योग हा कर्मयोगाशी खूप मिळता जुळता आहे, खास करून निष्काम कर्मयोगाशी. भगवत अर्पित निष्काम कर्मयोग एक असतो, तो भक्तियोगाच्या अगदी जवळचा आहे. मग तिथनं भक्तियोगाची वाटचाल खूप सोपी आहे. तसा भक्तियोग खूप दिव्य आहे कर्मयोगासमोर सुद्धा. दिसायला दोन्ही समोर कर्मकांड, कर्मयोग, भक्तियोग सर्व दिसायला समान दिसेल बाहेरून, पण त्यामध्ये सूक्ष्म स्तरावरती खूप सारे भेद आहेत, ज्याची विस्तृत चर्चा आपण इथे करणार नाही, आपण बेसिक चर्चा करत आहोत इथे. पण सांगायचा उद्देश हा की अशा पद्धतीने कार्य करून भक्ती मार्गावर प्रगती करणं ही खूप सोपी आहे. म्हणून अशा व्यक्तीला कृत्रिमरित्या कर्म थांबवणं हा कुठलाही विद्वान सांगणार नाही, पण तो त्या व्यक्तीला त्याची कर्म
भगवंतांच्या संपर्कात नियुक्त करण्यास मार्गदर्शन करेल. तात्पर्य, वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य, हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. हा श्लोक येईल पुढे भगवद्गीतेमध्येच. भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व वेदांचा उद्देश मला जाणणे हा आहे. आणि हा सर्व वैदिक ज्ञानाचा आणि कर्मकांड सुद्धा त्यामध्येच येतो. त्याचा अंतिम उद्देश हा आहे. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. बघा, वेद अध्ययन करतात सुद्धा भौतिक लाभ प्राप्त करण्यासाठी, कारण त्यांना या इंद्रिय सुखाच्या पलीकडच्या सुखाची किंवा आनंदाची माहितीच नाही. त्यामुळे ते वेदांपर्यंत जरी आले अभ्यास करत, वेद जाणून घेण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी वेद सुद्धा ते भौतिक इंद्रिय तृप्तीसाठीच जाणते. परंतु वैदिक कर्मकांडांद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मांमुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेत उन्नत होतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तिथे सुद्धा तुमची हळूहळू प्रगती होईल कर्मकांडामध्ये. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये. तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. ठीक आहे, तुम्ही एका विशिष्ट कार्याशी आसक्त आहात आणि तुम्हाला ते कार्य करायचंच आहे तर करा, पण त्या कार्याचं फळ भगवंतांना अर्पण करा. हे एखादा भक्त अशा अज्ञानी व्यक्तीला शिकवेल, त्याच्या आचरणाद्वारे दाखवूनही देईल. कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. त्यामुळे ज्याला थोडं जरी हे ज्ञान प्राप्त होईल भक्तीचं, जे आपण आता सध्या चर्चा करत आहोत, अशा व्यक्तीस त्या कर्मकांडांप्रती काही बाध्यता नाही, तो त्याच्याशी बांधलेला नाहीये. ज्याला थोडं जरी ज्ञान प्राप्त होईल भक्तीचं, तो सरळ त्या भक्ती मार्गावरती प्रगती करू शकतो. त्याला कर्मकांडांमध्ये जाण्याची गरज नाही. पुढे लिहितात, अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण कर्मकांडांचा जो अंतिम उद्देश आहे वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्य, भगवंतांना जाणणं, जर त्या मार्गावरती तो आलेला आहे आता आणि भगवंतांना जाणून त्यांच्या दिव्य भक्ती योगामध्ये जर प्रगती करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कर्मकांडांचे नियम जे खालच्या स्तरावरचे आहेत त्या आसक्त अशा अज्ञानी व्यक्तीला जर वर उचलण्यासाठी ते नियम असतील तर ते नियम अशा भक्ती मार्गावरती प्रगती करू इच्छिणाऱ्या एका भक्तासाठी लागू होत नाहीत. पण तो त्या मार्गावरती प्रगती करण्यासाठी योग्य मार्गदर्शनामध्ये अग्रेसर असला पाहिजे. तो पूर्णत्वाला पोहोचला नसेल काही हरकत नाही, पण तो योग्य मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे त्या भक्ती मार्गावरती प्रगती करण्यास उत्सुक असला पाहिजे. अशा व्यक्तीला त्या सर्व कर्मकांडांचं पालन करण्याची आवश्यकता नाही. तसंही आज कुणी करत नाही. बऱ्याच वेळा असं होतं, अनेक वेळा आम्ही पाहिलं की काहीच नाही करत आहे व्यक्ती, पूर्णपणे एका अर्थाने म्हणतो माझा देवावर विश्वास आहे पण काहीही गोष्टींचं पालन करत नाहीये. थोडेफार उत्सव जे आपल्या जी परंपरेमध्ये आहेत, आपल्या कुटुंबामध्ये आहेत, ते करायचे म्हणून नावासाठी करतो व्यक्ती. त्यातही काही फार अशी श्रद्धा आणि एकदम त्याच्या मागचं कारण आणि त्याच्या मागचे विधी जाणून घेऊन करणं अशी परिस्थिती नसते. पण जेव्हा त्याला भक्तीचं ज्ञान होतं, भगवद्गीता आदी गोष्टी समजून येतात, तेव्हा त्याच्यामध्ये ती एक रिलिजियसनेस, एक धार्मिकता भावना वाढत जाते आणि मग भक्तीमध्ये प्रगती करण्याच्या मार्गावरती जाण्याऐवजी तो बाकी कर्मकांड जे आहेत त्याच्याशी आसक्त होऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये आता वैदिक शास्त्रांप्रती ज्ञानाप्रती कुतूहल निर्माण झाले, जाणू इच्छित आहे. पण त्यामुळे मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. नाहीतर अनेक वेळा व्यक्ती त्याचं वैदिक संस्कृतीवर, वैदिक ज्ञानावरती विश्वास वाढतो भक्ती मार्गामुळे, पण त्या भक्ती मार्गावर प्रगती करायची सोडून तो पुन्हा इकडे मागे वळतो कर्मकांडाकडे, दुर्दैवाने, जो त्याला आधी काहीच करत नव्हता.
भगवंतांच्या कृपेने वैदिक साहित्याची माहिती तरी समजली. पण मग आपण त्यामध्ये अडकून न राहता, ज्याला भगवंत यामिमाम पुष्पिताम वाचम म्हणतायत, दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं की वेदवाद रता पार्थ नान्यदस्ती वादिना, हे कमी बुद्धीचे लोक आहेत जे अशा प्रकारच्या भौतिक प्रलोभनांना बळी पडतात, जे वैदिक शास्त्रांमध्येच आहे, पण बुद्धिमान मनुष्य त्यामध्ये अडकणार नाही. कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारा होऊ शकते. जे विहित कर्म आपण पाहिलं कर्मकांडांद्वारे देण्यात आलेलं आहे, तर त्यामध्ये अडकून राहायची गरज नाही. पण आपलं कार्य आहे जे ते भक्तिमय पद्धतीने जर व्यक्तीने केलं तर त्याला तोच लाभ होऊ शकतो. ही एक प्रकारे ही एक विशेष गोष्ट आहे भक्ती मार्गाची. तर आपण पुढच्या श्लोकात जाऊ. 27 खूप महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेतील एक, जिथे या अज्ञानी व्यक्तीची कार्य करण्यामागची जी भावना आहे ती इथे प्रकट होतीये. कशामुळे तो ह्या कर्मकांडांमध्ये आसक्त होतो आणि कशामुळे तो या भौतिक प्रलोभनांना बळी पडतो, या भौतिक सुखाला बळी पडतो. याचं कारण जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याबद्दल आहे ही चर्चा एका अर्थाने, जे अजून पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीत भगवंतांच्या दिव्य भक्ती मार्गावरती. त्या सर्वांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात सर्वांना, जे शुद्ध भक्त नाहीत भगवंतांचे त्या सर्वांना हा श्लोक लागू होतो. तर हा 27वा श्लोक सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. अहंकार विमूढ आत्मा, अहंकाराने किंवा मिथ्या अहंकाराने विमूढ झालेला किंवा मोहित झालेला, मूर्ख बनलेला, विमूढ, मूढ म्हणजे मूर्ख, विमूढ म्हणजे विशेष मूर्ख, मिथ्या अहंकाराने हा मोहित झालेला आत्मा जीव मन्यते, मानतो. काय मानतो? कर्ता अहम इति मन्यते, मी कर्ता आहे असं मानतो. मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? व्हॉट इज रॉंग? चुकीचं काय? भगवंत सांगतात नाही, तू करता नाहीयेस, आपण करता नाही आहोत, भगवंत सांगत आहेत. मग काय, कोण करताय? मला वाटलं मी भगवद्गीता उचलू शकतो हातामध्ये, मी उचलली, माझ्या मनानुसार हात उचलला, भगवद्गीता उचलली, मी करता नाहीये असं म्हणू शकतो आपण? भगवंत सांगतायत त्याचं कारण काय? पहिल्या ओळीत सांगतायत प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृतेः गुणैः, प्रकृतीच्या गुणांद्वारे क्रियमाणानि कर्माणि, केली जाणारी ही कर्मे आहेत. कोणती कोणती? सर्वशः, सर्व प्रकारच्या किंवा सर्व प्रकारची कार्ये ही प्रकृतीच्या गुणांद्वारे केली जातात. पण अहंकाराने मोहित झालेल्या आत्म्याला वाटतं कर्ता अहम, मी करता आहे. थोडस कन्फ्युजिंग आहे, पण याचा अर्थ काय आपण समजून घेऊया. भाषांतर: मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. तर आचार्यांनी अनेक या श्लोकावरती टिप्पणी केलेली आहे आणि अनेक वरिष्ठ भक्तांकडनं जो अर्थ या श्लोकाचा समजून घेण्यात आलेला आहे तो असा आहे की या भौतिक जगतामध्ये जो जीवात्मा आहे, खरं तर आपण भगवंतांचे नित्य अंश आहोत, नित्य पार्षद आहोत, भगवंतांचे त्यांच्या सोबत आनंद, त्यांच्या सेवेमध्ये प्रेमामध्ये अनुभव करणारे आपण जीवात्मे आहोत, भगवंतांचे भक्त आहोत. पण हे विसरून गेल्यामुळं आपण या भौतिक जगामध्ये या प्रकृतीच्या द्वारे सुख भोगण्याचा प्रयत्न करत आहोत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ते करत असताना हा जीवात्मा स्वतःची खरी दिव्य ओळख सोडून या भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली अडकलेला आहे आणि हे शरीर प्राप्त झालेलं आहे.
आणि हे शरीराला यंत्र म्हटलेलं आहे भगवंत. यंत्रारूढ आणि माया, मायेद्वारे या यंत्रावर आरूढ झालेला आहे जीव. पण ही प्रकृती आणि हे शरीर हे भगवंतांच्या प्रकृतीत, हा निसर्ग आणि हे शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, सूक्ष्म शरीर, ही सर्व भगवंतांची भिन्न प्रकृती आहे. आणि ही भगवंतांच्या शक्तीद्वारे 3 गुणांद्वारे कार्य करते. जीवात्म्याचा तसं पाहायला गेलं तर ह्या प्रकृतीशी काही संबंध नाही. आणि त्यामुळे सर्व जी कार्य घडत आहेत या भौतिक जगतामध्ये ही प्रकृतीद्वारे घडत आहेत. जीवात्मा काय करतोय? तुम्ही म्हणाल वाईट कार्य करणं फक्त प्रकृतीच करते, मग त्या व्यक्तीला का कर्म भोगावी लागतात वाईट कार्याची? एक गोष्ट आपल्याकडे आहे, ती म्हणजे इच्छा करणे. जो जीवात्मा आहे तो फक्त इच्छा करतोय. मी इच्छा केली, मला ही भगवद्गीता उचलायची आहे. नीट लक्ष देऊन ऐका. हे जेव्हा समजेल आपल्याला तेव्हा समजेल की आपण नक्की कुठल्या जगामध्ये राहतोय, किती कॉम्प्लेक्स जग आहे, किती किती जटिल आहे एकदम एका अर्थाने. जेव्हा मी इच्छा करतो की मला ही भगवद्गीता उचलायची आहे हातात धरून, तेव्हा मी फक्त इच्छा केली, ती इच्छा प्रोसेस झाली. त्यानंतर हृदयात परमात्मा आहे, उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर, परमात्मेति चाप्युक्तो लोके अस्मिन पुरुषः परः. परमात्म्याची व्याख्या दिलेली भगवद्गीतेमध्ये. काय करतो परमात्मा? जो भगवंतांचाच एक अंश आहे, भगवंतच आहेत स्वतः, त्यांच्या अंश रूपामध्ये आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत. उपद्रष्टा, ते साक्षी आहेत, पाहत आहेत. ओव्हरसियर, अनुमंता, सँक्शनर, सँक्शन करतात, अनुमती देतात. मग जेव्हा मी इच्छा प्रकट केली की मला उजव्या हातात भगवतीला धरून उचलायची आहे, तेव्हा ती इच्छा प्रोसेस झाली. भगवंतांच्या सिस्टीम मध्ये ती इच्छा प्रोसेस झाली. त्या इच्छेला सँक्शन दिलं गेलं की ठीक आहे, हा जीवात्मा याच्या हातात भगवद्गीता धरून उचलू इच्छितो, त्याला उचलू द्या, किंवा त्याच्या हाताद्वारे भगवद्गीता उचलली जावी अशी आज्ञा एक सुटली. मग माझा हात भगवद्गीतेपाशी गेला आणि भगवद्गीता उचलली गेली. एवढं सगळं त्या छोट्याशा काळामध्ये घडतंय आणि सर्व भौतिक जगत अशा पद्धतीने घडतंय. आणि मी आता इच्छा केली, इथे एक एवढा मोठा दगड आहे 5000 किलोचा, मी इच्छा केली मला हा दगड उचलायचा आहे. इच्छा झाली, प्रोसेस झाली, सँक्शन होईल का? नाही होणार, कारण माझ्या कर्मामध्ये नाही आहे. प्रत्येक गोष्ट आपण इच्छा करतो ती घडत नाही, ती सँक्शनही झाली पाहिजे. सँक्शन करण्यासाठी अनेक गोष्टी कन्सिडर केल्या जातात की ही सँक्शन होणार का नाही इच्छा. जर त्या व्यक्तीच्या कर्मामध्ये नसेल ती इच्छा, सँक्शन होणं, ती नाही होणार. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, तो नाही उचलला जाणार दगड. आणि तो प्रयत्न करणं हे सुद्धा एक कार्य आहे. ते कार्य सुद्धा सँक्शन झालं पाहिजे. तर हे खूप 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 कॉम्प्लेक्स आहे आणि या पद्धतीने हे भौतिक जगत कार्य करते. आत्म्याचा भौतिक शरीराशी काही संबंध नाहीये. आत्मा फक्त ती आयडेंटिटी बनवू नये की मी हे शरीर आहे, आणि त्या शरीराशी एक ओळख झालेली तयार. आपण शरीर नाही आहोत, आपली चेतना या शरीरामध्ये व्यापून आहे आणि आपण ओळख बनवून ठेवली की मी हे शरीर आहे. तशी चेतना अनेक ठिकाणी व्यापून, तुम्ही घरात बसलेले आहे, तुमची गाडी, कार बाहेर पार्क केली रस्त्यावर आणि जोरात दगड लागून काच फुटल्याचा आवाज आला, लगेच पहिला विचार मनात काय येईल व्यक्तीच्या? अरे काच फुटली, इथून आवाज आला, तिथे माझीच गाडी उभी आहे, म्हणजे माझ्याच गाडीची काच फुटली असावी. लगेच धावत जाऊन खिडकीत जाऊन किंवा गॅलरीत जाऊन व्यक्ती वाकून पाहिजे, माझी गाडीची काच फुटली का? नाही नाही नाही, माझ्या गाडीची नाही, त्या बाजूच्या गाडीची फुटलेली. ठीक आहे, राहू दे, चला आतमध्ये. का लगेच धावला तो व्यक्ती कुठली काच फुटली पाहण्यासाठी? कारण त्याची चेतना तिथे सुद्धा व्याप्त आहे त्या कारमध्ये. ज्याप्रमाणे या शरीरात चेतना व्याप्त झालेली, त्याचप्रमाणे एक्सटेंडेड चेतना त्या गाडीमध्ये सुद्धा आहे. कारण ती गाडी माझी आहे, त्या गाडीला नुकसान नाही झालं पाहिजे. आणि जाऊन पाहिलं आणि त्याच्याच गाडीची काच फुटली असेल, त्याला दुःख होईल, अरे माझ्या गाडीची काच फुटली. तो गाडी नाहीये, पण ती गाडी माझी आहे ही भावना तिथे आहे, त्यामुळे तिथे दुःख आहे. त्याचप्रमाणे हे शरीर मी नाहीये, पण या शरीराला दुःख झालं की मला दुःख होतं, कारण मी विचार करतो की मी हे शरीर आहे. शरीराला मृत्यू आहे, पण शरीर मृत्यू व्हायला लागलं की व्यक्तीला वाटतं अरे मी मरतोय. तू नाही मरतोय, शरीर मरतंय फक्त. तर त्याच पद्धतीने प्रकृती क्रियमाणाने
प्रकृतीद्वारे सर्व कार्य केलं जातं. एखादा म्हणेल, हे असं कसं शक्य आहे, मी उचलली भगवद्गीता, विमूढ आत्मा, त्याला भगवंत विमूढ आत्मा म्हणत आहेत. तू नाही काही करत आहेस, तू भौतिक स्तरावर आत्मा एका अर्थाने कार्यच नाही करू शकत, आपला भौतिक जगाशी काहीच संबंध नाही. म्हणून प्रभुपाद अनेक ठिकाणी हे अस्तित्व एका स्वप्नाप्रमाणे, जरी भौतिक जगत सत्य असलं, अस्तित्वात आहे भौतिक जगत, पण एका स्वप्नाप्रमाणे आहे. जसं स्वप्नामध्ये आपण पाठीमागे वाघ लागल्यावर कसं धावत घाबरून बाहेर पळत असतो जंगलामध्ये एखाद्या, आणि घाम फुटतो आपल्याला, घाबरतो व्यक्ती. पण जेव्हा स्वप्नातनं जागा होऊन बाहेर येतो तेव्हा त्याला समजतं, अरे कशाला मी घाबरत होतो, काही कुठे वाघ आहे, काहीच नाही, उगीच मी घाबरत होतो. त्याच पद्धतीने भौतिक अस्तित्व आहे एका अर्थाने, जरी हे सत्य असलं तरी सुद्धा एका स्वप्नाप्रमाणे आहे. म्हणून जो अहंकाराने विमूढ झालेला व्यक्ती, त्याला वाटतं कर्ता अहम, मी कर्ता आहे. पण वास्तविक पाहायला गेलं तर सर्व कार्य भौतिक प्रकृतीच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत, आणि भौतिक प्रकृती ही भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. पण हे आपल्याला समजून येत नाही. या गोष्टी एवढ्या फास्ट चालू आहेत, अख्खं जग या पद्धतीनं चालू आहे. एखादा व्यक्ती म्हणेल, काही एक सायफाय मूवी सारखं तुम्ही काहीतरी सांगत आहात. नाही, हे भौतिक जगत असं कार्य करत आहे. साध्या सोप्या गोष्टीत आपल्याला समजून येत नाहीत आपल्या डोळ्याला. आता आपण जो मूवी पाहतो थिएटरमध्ये जाऊन, तो मूवी म्हणजे काय असतो? पूर्वीच्या काळी रीळ यायचे मोठे मोठे असे, आणि तो रीळ फिरवला जायचा, आणि एक प्रकाशाचा झोत असायचा, आणि त्याच्या समोर तो रीळ पास होतो. आणि त्या रीळावरती काय असतं माहिती? मूवी, चलचित्र कुठंच नसतं. तिथे फक्त फोटोज असतात त्या रीलवरती. जर कुठला हिरो असेल, फायटिंग करत असेल, तर पहिल्या रीलवरती असा फोटो असेल, दुसऱ्या रीलवरती थोडा पुढे आलेला, तिसऱ्या रीलवरती तिसऱ्या फोटोमध्ये असा, चौथ्या फोटोमध्ये असा, पाचव्या फोटोमध्ये असा 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 असा. आणि ते जेव्हा एका विशिष्ट पद्धतीने फिरवलं जाईल, आपल्या डोळ्याची एक, जे सायन्स मध्ये शिकलेले त्यांना माहिती असतं, एका सेकंदात जर 10 फ्रेम्स पुढे सरकल्या तर आपल्या डोळ्यांना समजून येत नाही तो फरक. एका सेकंदात तुम्हाला जर 5च पिक्चर दाखवले, तुम्हाला समजेल, अरे 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 5 स्टेप मध्ये मूवी हल्ली. पण तेच जर डबल केलं, 10 केलं, तर तुम्हाला वाटेल ते चलचित्र आहे, ते हलतंय. पण तिथे हलणारं काहीच नाहीये, सगळे फोटो आहेत नुसते. आणि आता तर डिजिटलमध्ये तर 24 फ्रेम्स पर सेकंड, 24 FPS, 30 FPS नी गाडी चालवतो. तिथे सुद्धा तोच प्रकार आहे. तिथे तुमचे रीळातल्या फोटोऐवजी तिथे डिजिटल फोटो आहे. अॅनिमेशन बनवणारे जे असतात त्यांनाही माहिती असेल, डिजिटल फोटो असतात, त्यामध्ये थोडा थोडा फरक केला जातो, आणि ते एका विशिष्ट स्पीडने पळवले फोटो तुमच्या समोर की आपल्याला वाटतं ते हलतंय. छोटं उदाहरण आपण घरी सुद्धा पाहू शकतो. अगरबत्ती जेव्हा उदबत्ती लावतो आपण, की तुम्ही जर एका विशिष्ट वेगाने फिरवली तर आपल्याला वाटतं की तिथे गोल आहे. ही उदबत्ती आपल्याला एका वर्तुळाप्रमाणे दिसेल, पण तिथे वर्तुळ आहे का? नाहीये. फक्त एक उदबत्ती, ती विशिष्ट वेगाने फिरतीये, त्यामुळे आपल्याला वाटतं तिच्या वेगामुळे की ती एक वर्तुळ तयार झालेलं तिथे केशरी रंगाचं, पण तसं नाहीये. तर हे आपली इंद्रिय आहेत. एका सेकंदात 10, 15, 20 फ्रेम जर गेल्या पुढे तर आपल्याला वाटतं की ते चलचित्र आहे. खरं पाहायला गेलं तर ते चलचित्र काहीच नाही, नुसते तिथे स्क्रीनशॉट्स आहेत वेगवेगळे. तर हे आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपल्या इंद्रियांना आपलीच टेक्नॉलॉजी, आपल्या बुद्धीने बनवलेली धोका देऊ शकते. तर भगवंतांची टेक्नॉलॉजी किती सुपर फाईन असेल विचार कर, किती फॅन्टॅस्टिक असेल एका दृष्टीनं, जी आपल्याला समजून येऊ शकत नाही. म्हणून भगवंत सांगत आहेत की प्रकृती क्रियमाण आणि गुणे कर्म आणि सर्वशः. एवढं फास्ट घडतंय, इच्छा केली, आता मी हात हलवतोय, जे काही घडतोय सर्व ते या प्रोसेस मधनं जाऊन कार्य करतंय. ही एवढ्या सुपरफास्ट प्रोसेस चालू आहे भगवंतांच्या प्रकृतीमध्ये, आणि त्यानुसार व्यक्ती कार्य करतोय. पण त्याच्या इच्छेमुळे ह्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे ती व्यक्ती ही जबाबदार त्या कार्यासाठी आहे. जरी प्रकृतीद्वारे कार्य घडत असलं तरी ती व्यक्ती इच्छा करत असल्यामुळे भगवंतांनी ती एक प्रकारची मोकळीक दिलेली जीवात्म्याकडे, फ्री विल, स्वतःची एक स्वतंत्र इच्छा प्रत्येक जीवात्म्याला प्रदान करण्यात आली. ती कशी वापरायची याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तात्पर्य, एकाच पातळीवर कार्य करणारे
ओके, भाषांतरही वाचू आपण. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावना भावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर भौतिक एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. आपण याची चर्चा मागे केलेली आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे करता आहोत. त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. यंत्रणा आहे एक प्रकारची, एक मेकॅनिकल सिस्टीम आहे जी भगवंतांच्या भौतिक प्रकृतीच्या मार्गदर्शनाखाली आहे. तसेच शेवटी तो श्रीकृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहित नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे, हे त्याला माहित नसते. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्ती करता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांच्या असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. एवढे जन्म ज्या व्यक्तीने त्याची जी स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंतांनी, जी मोकळीक दिलेली, ती पूर्णपणे स्वतःच्या क्षणिक स्वार्थी इंद्रिय तृप्तीसाठीच वापरली असल्यामुळे तो पूर्णपणे या अज्ञानात आहे, भगवंतांना विसरलेला आहे. त्यामुळे तो या मार्गावरती येत नाही आणि स्वतः करता आहे. मी सर्व कार्य करत आहे आणि या कार्याचं फळ मी भोगत आहे, या अज्ञानामध्ये हा मनुष्य त्याचं जीवन जगत असतो, हे भगवंत इथं सांगत आहे. पण जो तत्ववित आहे, तत्ववित तू, परंतु जो तत्ववित आहे, जो परम सत्य जाणणारा आहे, तो कुठल्या भावनेने कार्य करतो ते पुढच्या श्लोकात सांगितलेले 28 आणि 29. अजून 2 श्लोक आपण घेऊन मग थांबूया. सर्वजण म्हणा, तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे महाबाहू अर्जुन, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. इति मत्वा न सज्जते, तो आसक्त होत नाही, इंद्रिय तृप्तीमध्येच रममाण होत नाही, कारण तो 2 या कर्मांमधला फरक जाणतो, जे सकाम कर्म आहे, कर्मकांड आहे, आणि जे भक्तिपूर्ण कर्म आहे. परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. त्याला माहिती आहे जग कसं चाललेलं आहे, भौतिक जगत, ज्याची आपण आता चर्चा केली मागच्या श्लोकामध्ये. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंतांचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. त्याच्या विशुद्ध स्वरूपात, म्हणजे विशेष रूपेण शुद्ध, पूर्णपणे शुद्ध, जी भगवत भक्तिमय प्रेममय स्वरूप आहे व्यक्तीचं, त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि आनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्या परमनियंत्रणाखाली आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद भागवताप्रमाणे जो परमसत्य ब्रह्म, परमात्मा पुरुषोत्तम आणि श्री भगवान या 3 विविध स्वरूपांना जाणतो, त्याला तत्ववित म्हटले जाते, कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपल्या वास्तविक स्थितीचे
ज्ञान असते. हे वाक्य खूप महत्वाचं इथलं आहे. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्या परम नियंत्रणाखाली आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही. कारण आपण भौतिक जगतात आहोत, भौतिक प्रतिक्रिया येतील, रिॲक्शन आपल्या जीवनामध्ये भौतिक स्तरावरती काही रिॲक्शन्स येतील, प्रतिक्रिया येतील, पण हा व्यक्ती त्याद्वारे विचलित होत नाही, कारण भौतिक जीवनाचा उद्देश तो जाणतो. हे भौतिक जगत म्हणजे कायमचं अस्तित्व नाही आहे, तात्पुरतं आहे, आणि तो जाणतो की हे एका हॉस्पिटल प्रमाणे आहे. भौतिक जगताकडे पाहायचे दोन व्ह्यूज आहेत, एक आहे हॉटेल व्ह्यू आणि एक आहे हॉस्पिटल व्ह्यू. जो अहंकार विमूढ आत्मा आहे तो पाहतो या जगाकडे हॉटेल प्रमाणे, म्हणजे मी जावं आणि मी काहीतरी ऑर्डर करावी, माझ्या इच्छेप्रमाणे सर्व कार्य घडलं पाहिजे जगामध्ये. तसं नाही होणार, कारण भौतिक जगत हॉटेल नाहीये, हॉस्पिटल आहे, जिथे प्रत्येक व्यक्ती ही ठीक होण्यासाठी आलेली आहे. पण व्यक्ती जर हॉस्पिटलमध्ये असताना हॉटेलप्रमाणे वागायला लागली तर त्याचा नुसता त्याचा खूप मोठा काय एक प्रकारे अपेक्षा भंग होणार. कारण तो विचार करू लागेल की मला पाहिजे तसं, डॉक्टरला जर तुम्ही आदेश सोडला मला हे खायला आणा, ते खायला आणा, ते प्यायला द्या, पण आपण आलेलो आहे ठीक होण्यासाठी. जसा ठीक व्हायला लागेल व्यक्ती त्याला तसं त्याच्या इच्छेनुसार गोष्टी दिल्या जातील हॉस्पिटलमध्ये सुद्धा. पण व्यक्ती जर ठीक होत नसेल, हॉस्पिटलचा उद्देश आहे तो जर सफल होत नसेल त्याच्या जीवनामध्ये, तर या भौतिक जगतामध्ये सुद्धा अशा व्यक्तीचा जन्मजन्मांतर त्याचा फक्त अपेक्षाभंग होत राहील, आणि तो व्यक्ती पूर्णपणे कन्फ्युज्ड राहील या भौतिक जगतामध्ये. त्याला समजणार नाही गोष्टी का घडत आहेत, कशा घडत आहेत. अज्ञानी व्यक्ती अशा प्रकारे हा नेहमी मोहित राहील, कन्फ्युज्ड राहील एका अर्थाने. श्लोक 29 सर्वजण म्हणा. प्रकृतेर गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान अकृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. प्रकृते हे गुण समूढा, प्रकृतीच्या गुणाद्वारे समूढ झालेले किंवा मूर्ख झालेला व्यक्ती, असे व्यक्ती काय करतात, सज्जनते, ते पूर्ण मग्न होऊन जातात. कशामध्ये, गुणकर्मसु. जे 3 गुणांमधली जी कार्य आहेत त्या भौतिक कार्यांमध्ये, सत्व रजस तमस या 3 गुणांमधल्या भौतिक कार्यांमध्ये ते खूप मग्न होऊन जातात. अशा प्रकृतीच्या गुणांद्वारे समूढ झालेले अशा तान त्यांना अकृत्स्नविद, जे अकृत्स्नविद जे अल्पज्ञानी लोक आहेत, मंदान जे मंद आहेत, आत्मसाक्षात्कारामध्ये आध्यात्मिक प्रगतीमध्ये मंद आहेत, कृत्स्नवित न विचालयेत, जो कृत्स्नवित आहे, जो वास्तविक ज्ञानी आहे, तो अशा लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न करत नाही, असं भगवंत सांगत आहे. भाषांतर. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. पण प्रभुपाद तात्पर्यामध्ये काही गोष्टी लिहितील, आपण त्या पाहूया. तात्पर्य. अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे, आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते. अज्ञानी जन शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींनात सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक, राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असतात. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात.
कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्व असू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. पण प्रभुपाद लिहितायत, पण भगवत भक्त हे भगवंतांपेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मांमध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण इथे सांगत असले की कृत्स्नविन न विचालयेत, अशा लोकांना विचलित करू नये. तरी प्रभुपाद सांगतायत की भगवत भक्त हे भगवंतांहूनही दयाळू आहेत आणि त्यामुळे हे भगवत भक्त भगवंतांचा यथार्थ जो हेतू आहे हे ज्ञान देण्यामागचा तो जाणून भगवंत अशा व्यक्तींना त्यांच्यापर्यंत जाऊन अज्ञानी व्यक्तींना त्यांना हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात भगवत भक्तीचं, आणि या भगवत भक्तिमय किंवा कृष्ण भावनाभावित कार्यामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. हा भगवत भक्तांचा एक मोठेपणा आहे. भगवंतांहूनही दयाळू आहेत ते. त्यामुळे भक्तीच्या प्रगतीमध्ये हा एक खूप मोठं अंग आहे. आदौ श्रद्धा, सुरुवातीला श्रद्धा, पण त्यानंतर साधू संग. भगवंतांच्या भक्तांच्या संगतीशिवाय भगवत भक्तीमध्ये प्रगती होणं अशक्य आहे. प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात की कोणी असा विचार करत असेल की एकटा भगवत भक्तीमध्ये प्रगती करेन किंवा एकटी भगवत भक्तीमध्ये प्रगती करेन, तर तो मनुष्य, ती व्यक्ती वेडी आहे. प्रभुपाद लिहितात, इट इज इनसेन टू थिंक दॅट आय विल प्रोग्रेस ऑन स्पिरिच्युअल पाथ अलोन. मी एकटा प्रगती करू शकेन असा विचार एखाद्याने करणं हा वेडेपणा आहे, ते अशक्य आहे. तर त्यामुळं भगवंतांचे भक्त आहेत ते अशा अज्ञानी व्यक्तीला भगवंतांच्या योग्य मार्गावरती आणतात. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे भक्ती मार्गावरती की भगवंतांच्या भक्तांसोबत भगवंतांबद्दलची चर्चा, भगवंतांबद्दलचं कीर्तन, भगवंतांच्या नाम रूप गुणलीला आदींची चर्चा होणं, ज्याद्वारे व्यक्ती खूप वेगात आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करू शकेल. हरे कृष्ण. तर आपण आज इथे थांबूया. आपण 29व्या श्लोकापर्यंत चर्चा केली. उद्या आपण 30व्या श्लोकापासून पुढची चर्चा करूया. आपण प्रश्नोत्तर घेऊ, त्याआधी आपण 21 वेळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करू. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. काय एक मिनिट. ओके, सर्वजण म्हणा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. सर्वजण एकत्र 21 वेळा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. चॅट बॉक्स चालू करत आहे मी, ज्यांचे प्रश्न असतील आपण चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. पण थोड्या प्रश्नोत्तरांची चर्चा करून मग आपल्या चर्चेला आजच्या विराम देऊ. चॅट बॉक्स चालू केलेला आहे, त्यांचे प्रश्न असतील टाईप करू शकता. हरे कृष्ण. पहिला प्रश्न आहे, अद्वैत व द्वैत सिद्धांत, अरे बापरे यापैकी बरोबर कोणता व या सिद्धांताच्या समर्थकांची काही नावे सांगणे. ओके, हरे कृष्ण. खूप मोठी चर्चा आहे ही आणि शतकानुशतक याबद्दल आपल्या इतिहासामध्ये खूप सारे मतभेद, खूप सारे चर्चा, खूप सारे गोष्टींबद्दल या बाबतीत चर्चा झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण श्रील प्रभुपादांचा प्रणती मंत्र म्हणतो, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकालीन, तर हे निर्विशेषपणा किंवा याची सुरुवात कशी झाली ती आपण समजून घेतली पाहिजे. सर्वप्रथम शास्त्रानुसार, भगवद्गीतेनुसार, पुराणांनुसार अनेक ठिकाणी हे खूप स्पष्ट आहे की भगवंत आणि आपण सर्वजण हे सर्वजण सच्चिदानंद आहोत, आध्यात्मिक व्यक्ती आहोत, नित्य आहोत. पण आपण एक प्रत्येक जण भिन्न व्यक्ती आहोत. आपण दुसऱ्या अध्यायातही पाहिलं भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुन, तू, मी, हे सर्व राजे, हे सर्व योद्धे, आपण सर्व अस्तित्वात होतो, आहोत आणि राहणार आहोत. आपण सर्वजण एक व्यक्ती आहोत, भिन्न व्यक्ती आहोत. आपलं व्यक्तित्व, आपलं व्यक्तिमत्व, एक व्यक्ती म्हणून अस्तित्व कधीही नष्ट होणार नाही. हे सर्वमान्य सर्व शास्त्रांमध्ये आहे. पण दुर्दैवाने या वेदांत सूत्रांना किंवा उपनिषदांना काही लोक भिन्न प्रकारे त्याचा अर्थ लावून याला एक निर्विशेषपणा किंवा त्याला ज्याला एकत्व म्हटलं जातं किंवा मुक्ती म्हटलं जातं, याचा अर्थ आपलं व्यक्तिमत्व हे शेष होणार नाहीये. व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिमत्व नित्य आहे. पण याची सुरुवात झाली ही अनेक शतकांपूर्वी, जेव्हा धर्माच्या नावाखाली खूप मोठा अन्याय होत होता, खूप मोठ्या प्राण्यांची हत्या होत होती यज्ञांच्या नावाखाली. जेव्हा समाजातील उच्चवर्गीय तथाकथित जे समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेले वर्ण संस्थेनुसार अशा काही याज्ञिक ब्राह्मणांच्या एका अर्थाने पतनाद्वारे, त्यांच्या चुकीच्या कार्यांद्वारे समाज पथभ्रष्ट होऊ लागला. प्राण्यांची हत्या यज्ञासाठी खूप वाढू लागली आणि चुकीच्या पद्धतीने या गोष्टी केल्या जाऊ लागल्या. आणि त्यामुळे ते थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू स्वतः
त्यांच्या एका रूपामध्ये बुद्ध अवतारामध्ये प्रकट झाले. त्याला भगवान गौतम बुद्ध म्हटलं जातं. त्यांचा प्रकट होण्याचं कारण दशावतार स्तोत्रामध्ये आपण पाहाल, जयदेव गोस्वामींच्या आणि इतरही अनेक ठिकाणी भागवतामध्येही उल्लेख आहे. आपण चर्चा केली 3ऱ्या अध्यायात भागवताच्या पहिल्या स्कंधातील बुद्धावताराचा उल्लेख आहे. गौतम बुद्ध हे भगवान श्रीकृष्णांचे, भगवान विष्णूंचे अंशावतार आहेत. ते का प्रकट झाले? ते प्रकट झाले या हकनाक जी प्राण्यांची हत्या चालू होती यज्ञांमध्ये ती थांबवण्यासाठी. आणि त्या स्वतः विष्णू आहेत, अंशावतारात आहेत, पण विष्णू आहेत. ते त्यांच्या प्रभावाद्वारे त्यांनी एका अर्थाने अहिंसा धर्म प्रस्थापित केला. अहिंसा धर्म आहे सुरुवातीपासून, पण त्यांनी काय केली गडबड? अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म म्हणून स्थापित केला. एका हेतूमुळे स्थापित केला की हे सर्व हत्या थांबाव्या, हे सर्व जे अत्याचार आहेत ते थांबावे प्राण्यांवरचे. आणि अहिंसा परमधर्म स्थापित केला आणि वेदांना नाकारलं, वैदिक ज्ञानाला नाकारलं. जरी भगवान विष्णू स्वतः आहेत तरी विशिष्ट कार्यासाठी आल्यामुळे त्यांनी वेदांना नाकारलं. ते म्हणाले वेदांवर मी विश्वास नाही ठेवत, अहिंसा हा परमधर्म आहे आणि अहिंसेचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. हा उद्देश प्रस्थापित करण्यासाठी ते आले होते. आणि त्यांनी वेदांना नाकारलं आणि सांगितलं की काहीच अस्तित्वात नाहीये, नथिंग एक्झिस्ट्स, इट इज झिरो. आणि जीवनाचा उद्देश आहे अस्तित्व संपवणं, शून्यवाद. शून्यवाद, काही अस्तित्वातच नाहीये. मी अस्तित्वात आहे हाही माझा भ्रम आहे, देव अस्तित्वात आहे हाही भ्रम आहे. अस्तित्व काहीच नाहीये, जीवनाचा उद्देश अस्तित्व संपवणं हा आहे. याला म्हणतात शून्यवाद. त्यांनी शून्यवाद प्रस्थापित केला एका अर्थाने. पण भगवंतांची इच्छा होती की ही अहिंसा, हा अत्याचार थांबल्यानंतर पुन्हा भक्ती धर्म, वैदिक धर्म संस्थापित व्हावा. तो संस्थापित करण्यासाठी पुढची स्टेप जे भगवान विष्णूंनी शिवजींना या पृथ्वी तलावरती पाठवलं शंकराचार्यांच्या रूपाने, आदि शंकराचार्यांच्या रूपाने. आणि शंकराचार्यांनी येऊन मायावाद नावाची थिअरी प्रस्थापित केली, ज्याला निर्विशेषवाद असेही म्हणतात. त्यांनी शून्याच्या ऐवजी एक प्रस्थापित केली. ओनली वन कॉन्शियसनेस एक्झिस्ट, ज्याला म्हणतात अद्वैत. तुम्ही जो प्रश्न विचारत आहात, एकच चेतना अस्तित्वात आहे आणि आत्ता कुठल्या तरी अज्ञानामुळं मी स्वतःला एक वेगळी व्यक्ती समजत आहे. तर हा थोडक्यात अद्वैतवाद झाला. आणि मग जीवनाचा उद्देश काय? तर त्या एका चेतनेमध्ये विलीन होणे, हा जीवनाचा उद्देश. पण त्यांनी खूप मोठं कार्य केलं, वेदांना प्रस्थापित केलं. पुन्हा जे वेद बुद्धांनी नाकारले ते शंकराचार्यांनी पुन्हा प्रस्थापित केले. आणि त्यांनी वेदांद्वारे, उपनिषदांद्वारे, ज्यांच्यावर त्यांनी खूप व्याख्या लिहिलेल्या आहेत, टीका लिहिलेल्या आहेत, भगवद्गीतेवर त्यांनी व्याख्या लिहिलेली आहे आणि वेदांत सूत्रांवर व्याख्या लिहिलेली आहे, त्यांद्वारे त्यांनी प्रस्थापित केलं की एक ब्रह्म द्वितीयो नास्ति, एक ब्रह्म आहे फक्त, आणि आपण सर्वजण एकच ब्रह्म आहोत. यू आर मी, आय एम यू, आय एम गॉड, यू आर गॉड, एव्हरीवन इज एव्हरीथिंग. सगळे एकच आहे. एका दृष्टीनं शून्य आणि ह्या एकामध्ये काही जास्त अंतर नाहीये. म्हणून पुराणांमध्ये, कुठल्या पुराणाचे मला एक्झॅक्ट आठवत नाही आता, पण शिवजींचा पार्वती सोबत झालेला संवाद आहे. तिथे शिवजी, पार्वती त्यांना प्रश्न विचारते की हे काय आहे, हे बुद्ध कोण आहेत आणि हे शंकराचार्य रूपात तुम्ही का गेले? तेव्हा शिवजी त्यांच्या वार्तालापामध्ये शिवजी पार्वतीला म्हणतात की मायावादम असत शास्त्रम प्रच्छन्नम बौद्धमेव वा मयैव निहिता देवी कलौ ब्राह्मण रूपिणा. हे देवी पार्वती, मायावादम असत शास्त्रम, हे मायावाद नावाचं जे विज्ञान आहे किंवा जी थिअरी आहे किंवा जे तत्वज्ञान आहे, हे असत शास्त्रम. हे कसं शास्त्र आहे? असत शास्त्र आहे. असत म्हणजे चुकीचं किंवा असत म्हणजे टेम्पररी. सत म्हणजे नित्य, सच्चिदानंद, नित्य. असत म्हणजे टेम्पररी किंवा असत म्हणजे चुकीचं, दोन्ही अर्थ आहेत. तर हे अशा पद्धतीने एक चुकीचं आणि एक टेम्पररी, काही कारणास्तव मी स्थापित केलेलं असं हे असत शास्त्र आहे. आणि जे कसं आहे? प्रच्छन्नम बौद्धमेव वा, जे बुद्धाचं तत्वज्ञान, बौद्ध,
जे बुद्धाचं ते बौद्ध असं म्हणतो संस्कृतमध्ये. जो वसुदेवांचा पुत्र तो वासुदेव. करेक्ट. तसं बुद्धांचं तत्वज्ञान बौद्ध. प्रच्छन्नम बौद्धमेव वा. प्रच्छन्न म्हणजे कवर्ड, झाकलेलं. तर हे मायावाद तत्वज्ञान ज्याचा मी प्रचार केला ते कसं आहे? प्रच्छन्न बौद्ध आहे एका दृष्टीने. कवर्ड बुद्धिझम. कवर्ड बुद्धिझम म्हणजे झाकलेलं एका दृष्टीनं. तसं शून्य म्हणा किंवा एक म्हणा, काय फरक पडतो? जोपर्यंत दोन नाहीये तोपर्यंत अस्तित्व संपवा म्हणा किंवा सगळं विलीन करून टाका म्हणा, काही फरक पडत नाही. मग इथे खूप सारे लॉजिकल प्रॉब्लेम्स येतात. शास्त्रानुसार तर खूप प्रॉब्लेम आहेत, पण लॉजिकली सुद्धा पाहायला गेलं तुम्ही तर, तर्कानुसार सुद्धा, तर मग ते रूपाला नावं ठेवतात. भगवंतांचं रूप सुद्धा भौतिक आहे असं म्हणतात. हा खूप मोठा अपराध करतात. लक्षात घ्या, मायावाद आणि एक आहे ब्रह्मवाद. ब्रह्मवादामध्ये प्रॉब्लेम नाही. 4 कुमार ब्रह्मवादी होते आधी. ब्रह्मवाद म्हणजे ब्रह्मज्योती जे आध्यात्मिक जगतात नेणारा जो प्रकाश आहे, तो ब्रह्म एक साक्षात्कार आहे, परमात्मा एक साक्षात्कार आहे, भगवान एक साक्षात्कार आहे. तर ब्रह्म साक्षात्कारावरच समाधी असतात, समाधानी असतात, त्यांना ब्रह्मवादी म्हणतात. 4 कुमार हे आधी ब्रह्मवादी होते, पण जेव्हा भगवंतांचं दर्शन झालं साक्षात तेव्हा ते भक्त बनले. ते एका परंपरेचे आचार्य आहेत. 4 पैकी एक जे परंपरा शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत पद्मपुराणामध्ये, त्यातल्या परंपरेचे ते आचार्य आहेत 4 कुमार. ते नंतर खूप महान भक्त बनले. तर हे ब्रह्मवादी अपराधी नाही आहेत, म्हणजे मायावादी आहेत. अद्वैतमध्ये 2 प्रकार आहेत. एक ब्रह्मवादी अद्वैती आहेत आणि एक मायावादी अद्वैती. तर मायावादी जे आहेत, जे भगवंतांच्या रूपाला भौतिक समजतात, जे अशा पद्धतीने स्वतःला भगवंत समजतात. अनेक अशी मायावादी संन्यासी, ओम नमो नारायण, कुणी भेटलं की नमो नारायण म्हणतात त्यांना. तुम्ही नारायण, मी नारायण. खूप महान अपराध आहे आणि हे कधीच शक्य नाहीये. जर आपण देव असलो तर देव कुठल्या नियंत्रणाखाली कशामुळे आला? तर देव कुठल्या अज्ञानामुळे नियंत्रणाखाली आला असेल किंवा कुठल्या शक्तीद्वारे अज्ञानात आला असेल. मी देव आहे, मी आता विसरलोय मी देव आहे, खूप मूर्खपणा आहे हा. जर देव कसा विसरेल? देव आहे. मग देवापेक्षा ती शक्ती मोठी आहे मग, जी त्याला अज्ञानात टाकते. अशा प्रकारचे अनेक तार्किक विवादही आहेत आणि खूप इलॉजिकली आहे एका अर्थाने, आणि शास्त्रानुसार सुद्धा खूप मोठ्या चुका त्याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीने या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे तिथं उगम झालेला आहे त्याचा, आणि त्याचं एक कारण होतं, ते त्या कारणापुरतं होतं. पण दुर्दैवानं एका पद्धतीने भौतिक ज्या कारणामुळे जीवात्मे इथं आलेले आहेत, जी ईर्ष्या, जो द्वेष भगवंतांप्रती, त्याला खतपाणी घालते ती थिअरी. ते तत्वज्ञान त्या भावनेला खतपाणी घालतंय, त्यामुळे त्या लोकांना सोडवत नाही. हे समजत नाहीये की भगवंतांची प्रेममय सेवा आणि त्या संबंधाद्वारे जो आनंद प्राप्त होईल भक्तीमध्ये, त्यासमोर तो जो तथाकथित एक होण्याचा जो काही आनंद आहे किंवा ब्रह्मानंद सुद्धा आहे, तो खूप खूप क्षुल्लक आहे एका अर्थाने. त्याच्यात काही अर्थ नाहीये त्या आनंद. जो आनंद या आदान प्रदानामध्ये आहे प्रेमाच्या आणि सेवेच्या, त्यासमोर तो आनंद किंचितही नाहीये, कुठेही नाहीये. तर दुर्दैवानं हे चालू झालं. आणि आपण पाहू शकतो जे अद्वैत आणि त्याच्यामध्ये इतरही आहे, जे वैष्णव संप्रदाय आहेत. विशिष्ट अद्वैत आहे श्रीमद रामानुजाचार्यांचा. त्याच्यामध्ये खूप सारे छोटे भेद आहेत. आपण तिथे नाही चर्चा करणार, खूप विस्तृत चर्चा होईल. पण एका अर्थाने समजून घ्यायचं तर भक्ती मार्ग जे 4 वैष्णव संप्रदाय आहेत, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदाय, या 4ची चर्चा पुराणात करण्यात आलेली आहे. आणि हे बोनाफाईड, प्रामाणिक आणि प्रमाणित. प्रमाणित म्हणजे बोनाफाईड, प्रामाणिक म्हणजे ऑनेस्ट. प्रमाणित आणि प्रामाणिक संप्रदाय हे शास्त्रांनुसार आहेत, जिथे भक्ती मार्गाची चर्चा आहे. आणि त्या परंपरांच्या अनेक उपशाखाही आहेत, ज्यांद्वारे आज संपूर्ण पृथ्वी तलावर भक्तीची व्याख्या दिली जाते. याशिवायही अनेक भक्त आहेत परंपरांशिवाय, पण ते खूप कमी आहेत, खूप मोजके आहेत. तेही प्रामाणिक ज्ञान देतात, पण बहुतांशी लोक जे आहेत, जे या 4 परंपरांचा स्वीकार करत नाहीत, ते दुर्दैवाने पूर्ण ज्ञान देऊ शकत नाहीत किंवा बऱ्याच वेळा चुकीचं ज्ञानही देतात, कारण ते मनघडित असतं, परंपरेनुसार आलेलं ज्ञान नसतं. त्यामुळे अध्यात्मात सुद्धा अनेक असे लोक आहेत
जे या सिस्टमॅटिक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत परंपरेनुसार, पूर्व आचार्यांच्या ज्या गुरु शिष्य परंपरेमध्ये. त्यामुळे मग त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आणि तर्कवितर्कांना काही अंतर राहत नाही. ते खूप सारे कुठल्याही शिगेला पोहोचू शकतात तर्कवितर्कामध्ये. त्यांना पूर्ण ज्ञान आणि समाधान जीवनामध्ये प्राप्त होणार नाही, दुर्दैवानं. हरे कृष्ण. मी थोडक्यात उत्तर दिलं. या विषयावरती खूप विस्तृत चर्चा होऊ शकते, पण आता आपण तिथे करणार नाही. जसं भगवंतांनी आपल्याला इथे सुधारायला पाठवलं आहे, याचे वर्णन कुठे केले आहे? याचे वर्णन अख्ख्या भगवद्गीतेमध्ये केलेले आहे. भगवंत सांगत आहेत की पुढेही चर्चा होईल की कशा पद्धतीने एक व्यक्ती जो हे जाणेल की सर्व वेदांद्वारे, सर्व शास्त्रांद्वारे मला जाणायचं आहे, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये बदल घडवून आणेल, हेही सांगितलेलं आहे भगवंतांनी. भगवद्गीतेतही वर्णन आहे आणि श्रीमद भागवतामध्येही वर्णन आहे. पुढे होईल चर्चा या गोष्टीची की या भौतिक जगतामध्ये आपल्याला सुधारायला पाठवलेलं आहे एका अर्थाने, पण ते अशा अर्थाने नाहीये ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये पाठवलं जातं. तर हे अशा अर्थाने आहे, पाहायला तसं सेमच आहे दोन्ही, पण इथे काय आहे, त्या व्यक्तीची इच्छा आहे तिथं जाण्याची. तिथं तसं नाहीये. इथं कसं जेलमध्ये आल्यानंतर तो अडकलाय आता इथे, पण इथं येण्याची इच्छा आणि अशा पद्धतीने भगवंतांशिवाय सुखी होण्याचा प्रयत्न करायची इच्छा ही आपली. आपल्या इच्छेमुळं हे भौतिक जगत निर्माण झालेलं आहे. असं नाही की हे भौतिक जगत निर्माण केलंय आणि आता कुणी नाही तिथे राहायला, मग यातल्या एवढ्या उचला, ह्यांना उचला आणि तिकडे पाठवा. इट्स नॉट लाईक दॅट. आपल्या इच्छेमुळं पुढचं शरीर प्राप्त होतं. आपल्या ज्या वेगवेगळ्या इच्छा आहेत भौतिक प्रकृतीद्वारे सुख प्राप्त करण्याच्या, त्या इच्छेद्वारे पुढील शरीर प्राप्त होते. हे आपण पाहिलं मागच्या अध्यायामध्ये सुद्धा. पुढे याची चर्चा होईल 8व्या अध्यायात आणि इतर काही ठिकाणी. यम यम वापी स्मरण भावम त्यजति अंते कलेवरम. ज्याप्रमाणे व्यक्ती इच्छा करेल त्याप्रमाणे जर त्याला ते डिझर्विंग असेल त्याच्या कर्मानुसार, तर तसं शरीर त्याला प्राप्त होईल, त्याची सुविधा प्राप्त होईल. त्यामुळे आपण वाढवत जातो आपलं एक्झिस्टन्स आपल्या अज्ञानामुळं आणि आपल्या योग्य निर्णय न घेतल्या जाण्यामुळं, जे भगवंतांप्रती जाण्याचा निर्णय न घेतल्यामुळं आपण आपलं अस्तित्व आणि आपला वेळ इथला वाढवत चालले. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सांगण्यासाठीच भगवंत इथे येत आहे. मनमना भव मद भक्तो सांगतायत, अर्जुनाला उपदेश करतायत. डायरेक्ट उपदेश आहे. भव म्हणजे आदेश दिलेला आहे. मनमना भव मद भक्तो, माझा भक्त बन. मद याजी माम नमस्कुरू, सांगावं लागतं भगवंताने. आणि भगवंत सांगतात त्यांच्या दयाळूपणा, पण ज्यांना नाही ऐकायचंय त्यांचं दुर्दैव आहे. जो ऐकेल तो दिव्य आनंदी होईल, जो ऐकणार नाही. आणि हे असं नाही, बऱ्याच वेळा लोकांचा असा गैरसमज असतो की असं का आम्हाला कष्टामध्ये टाकलेलं आहे, भगवंत एवढे हिटलर सारखे असे एखादे काहीतरी, काय म्हणता येईल त्याला, काय म्हणणार मराठीमध्ये, डिक्टेटर किंवा एखादा जुलमी असा राज्यकर्त्याप्रमाणे आहेत का, माझं ऐकत नाही, माझी सेवा करत नाही, माझा प्रेम करत नाही, जा भौतिक जगतामध्ये कष्ट सोसा. त्या भावनेने भगवंत कधीच अशा पद्धतीने पाठवत नाहीत. जरी पुढे भगवद्गीतेत आपण पाहाल काही ठिकाणी भगवंत अतिशय रागाने बोलतात, तान हम दुषित क्रूरान संसारेषु नराधमान, अशा पद्धतीने बोलतात. पण आचार्य सांगतात की भगवंत अर्जुनाला हे दाखवण्यासाठी तशा पद्धतीने हे जीवात्मे एवढे ऍडॅमंट आहेत, एवढे काय म्हणतात त्याला, अडमुठपणा आहे जो जात नाही व्यक्तीचा. मग टू ब्रिंग हिम बॅक टू सेन्सेस व्हॉलंटरीली, जाणून सर्व काही अनुभव करून त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी भगवंतांनी एक विशेष सिस्टीम बनवली. आणि एका दृष्टीनं ही सिस्टीम सुद्धा आपल्या भल्यासाठी आहे. जसं एखादा मुलगा आई वडिलांचं ऐकत नसेल तर आई वडील त्याला एखाद्या कडक शिक्षकाकडे हँडओव्हर करतात. एखाद्या कडक शिक्षकाची शिकवणी द्यायला लावतात, जो शिक्षक त्याला सरळ करेल, ज्याद्वारे तो मुलगा पुढे जाऊन त्याचं भलं करेल आयुष्यामध्ये स्वतःच. बऱ्याच वेळा आई वडिलांना आवडत नाही मुलाला शिक्षा करायला, मग ते एखाद्या कडक शिक्षकाकडे देतात. त्याचप्रमाणे भगवंत कधीच
अगदी खूप भयानक असा असुर असेल तर येऊन भगवंत त्याला मारतात. पण बाकीच्यांना सगळ्यांना भगवंतानी एका शिक्षिकेकडे हँड ओव्हर केले, दुर्गा मातेकडे, जी दुर्ग या भौतिक जगताचं कामकाज पाहते. त्या दुर्गेकडे दिलेलं आहे की तुम्ही यांचं पहा. मग त्याप्रमाणे दुर्गादेवी प्रत्येक जीवात्म्याकडे पाहते भगवंतांनी. आणि जेव्हा भगवंतांच्या भक्ती मार्गावर प्रगती करायला लागेल एखादा जीवात्मा, तेव्हा दुर्गा मातेची पकड ढिल्ली होत जाते त्या व्यक्तीवरची आणि तो जास्त चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकेल. तर याचं वर्णन अनेक ठिकाणी आहे. भगवंतांनी आपल्याला सुधारण्यासाठी पाठवलेलं आहे. त्याची पुढे चर्चा होईल विस्तृत स्वरूपात. प्रभूजी, मिथ्या अहंकार शिवाय दुसरा पण अहंकार आहे का? अहंकार म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेली जाणीव. तर एक खरा अहंकार ह्या एका अर्थाने आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, नित्य अंश आहोत, नित्य प्रेम आणि सेवेचा संबंध आहे आपल्या एकमेकांशी. भगवंतही भक्तांची सेवा करतात. म्हणून भगवंत एकदम भक्ती कुणाला अशी देत नाही. जोपर्यंत तो सिरियस आहे, ते पाहत नाही तोपर्यंत एकदम असा वर्षाव नाही करणार लगेच एका क्षणात. जेव्हा पाहतील तो खरंच गंभीर आहे व्यक्ती, तेव्हा देतील. कारण जेव्हा भगवंत त्यांची भक्ती पूर्णपणे प्रदान करतात एखाद्याला, तेव्हा ते स्वतःही विकले गेलेले आहेत त्या व्यक्तीसाठी. मग त्याची भगवंत कुठल्याही स्तराला जातील त्याची सेवा करण्यासाठी. असा संबंध आहे भगवंतांशी दिव्य. पण दुर्दैवाने ह्या जगतातले जीव हे विसरून जातात. तर तोही अहंकार आहे एका अर्थाने, की भगवंतांशी आपलं असणारं नातं हा सुद्धा एक प्रकारचा ओळख आहे. अहंकार म्हणजे ओळख ही आपली आहे. पण मिथ्या अहंकार म्हणजे स्वतःला हे भौतिक शरीर समजणं. आणि जसं आपण पाहिलं, प्रकृती क्रियमाणाने गुन्हे कर्माण अहंकार विमूढ आत्मा. या अहंकाराने विमूढ झालेला व्यक्ती, की मी करताय भौतिक जगतामध्ये आहे, तो मिथ्या अहंकाराची चर्चा तिथे करतायत भगवंत. हरे कृष्ण. नाईस सेशन. हरे कृष्ण. धन्यवाद. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. लय भारी. हरे कृष्ण. ओके, एकदम गावरान शुभेच्छा आलेल्या आहेत आपल्याला. धन्यवाद आपल्या उत्साही उपस्थितीसाठी. खूप छान वाटले, मन प्रसन्न झाले. हरे कृष्ण. धन्यवाद. महामंत्रचा जप करताना श्रीकृष्णांची रूप ध्यानात ठेवावं की आपल्या आवाजावरती लक्ष देणं, महामंत्रातील शब्द ऐकणं हे प्राथमिक, हे प्रायमरी आपलं ध्येय असलं पाहिजे, ज्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी जर भगवंतांचा फोटो समोर ठेवणं लाभदायी असेल तर आपण ठेवू शकतो. जर तो जप स्वतःचा आपण जो करतो तो व्यवस्थित ऐकण्यासाठी जर महामंत्र लिहिलेलं एखादं स्टिकर समोर ठेवणं जर लाभदायी ठरत असेल आपल्यासाठी, तर आपण ठेवू शकतो. जर आवाज आपला ऐकण्यासाठी डोळे बंद करणं लाभदायी ठरू शकत असेल आपल्यासाठी, तर आपण बंद करू शकतो. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण करत असलेला जप आपण कानाने ऐकला गेला पाहिजे, आपल्या स्वतःच्या कानाने. हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि त्यासाठी जे लाभदायक आहे ते आपण करू शकतो. जर बसून शरीर थकलं असेल, बसल्या बसल्या डोळे मिटत असतील, शरीर थकल्यामुळे होतं अनेक वेळा भक्तांसोबत, खूप सेवा करतात, खूप किंवा एखाद्या दिवशी खूप दगदग होते आपली, प्रवास होतो, काही गोष्टी होतात, शरीर थकलेलं असतं, एका ठिकाणी बसून जप करायला लागलो तर झपकी लागते किंवा झोप येते. हरिनामात रुची नाहीच आहे आपली, त्याशिवाय शरीरही थकलेले, दोन्ही गोष्टी सोबत आल्या म्हणले की मग कल्याण. मग व्यक्तीला झोप येते, काही गोष्टी होतात. मग अशा वेळी जर उभं राहून जप ऐकणं जास्त चांगल्या पद्धतीने जमत असेल तर उभं राहून करणं चांगलं. जर चालत पुढं मागं हॉलमध्ये, घरामध्ये, गच्चीमध्ये, रस्त्यावरती, जर त्या स्थितीमध्ये जप कानात व्यवस्थित ऐकणं जास्त चांगल्या पद्धतीने जमत असेल तर तसं केलं तरी हरकत नाही. उद्देश हा असला पाहिजे की स्पष्ट उच्चार आणि ध्यानपूर्वक श्रवण. ते करण्यासाठी जे लाभदायी आहे ते केलं पाहिजे. हा जप करण्याचा सोपा एका अर्थाने सोपी पद्धत आहे. हरे कृष्ण. घरी जन्माष्टमी कशी करावी याविषयी माहिती हवी होती. ठीक आहे, आपण एक वेगळं सत्र ठेवू. मी मागे फॉर्म भरून घेतला होता आपल्याकडनं मागच्या आठवड्यात, पण खूप व्यस्त होतो मी तो ग्रुप बनवू शकलो नाही. उद्या परवा 1-2 दिवसात नक्की आपण तो ग्रुप बनवूया. मी एक आपल्या ग्रुपवरती लिंक पाठवली होती, अनेक जणांनी भरलेला आहे फॉर्म.
आपण भरला नसाल तर भरा. ती चर्चा इथं नाही होणार, आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा चालू करू 1-2 दिवसात. जन्माष्टमी येते, गोकुळाष्टमी, तर त्याविषयी आपण चर्चा त्या ग्रुपमध्ये करूया. तिथे आपण एखादं सत्रही घेऊ शकतो, जे घरामध्ये जन्माष्टमी उत्सव साजरा करू शकता आपण सर्वजण, त्याची माहिती आपण तिथं देऊ. हरे कृष्णा प्रभूजी, खूप छान निरूपण सांगितले. हरे कृष्ण, धन्यवाद. तुमची लिंक आहे ना, ती ब्ल्यू कलरची नाही येत. ओके, तर ब्ल्यू कलरची येण्यासाठी एकतर तुम्ही ग्रुपला यस म्हणून ऍक्सेप्ट केलं पाहिजे, ग्रुपमध्ये खाली नवीन ग्रुपमध्ये तुम्ही आला असाल तर, किंवा ज्यांच्याकडनं मेसेज येतोय ना तुम्हाला, त्यांची लिंक ब्ल्यू दिसत नाहीये, तो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. ठीक आहे, ज्या नंबरवरनं, कारण तुमचा व्हॉट्सअप तुम्हाला ब्ल्यू नाही दाखवणार जोपर्यंत त्याला खात्री होत नाही की हा माणूस तुमच्या ओळखीचा आहे, तुम्हाला लिंक पाठवणार. तो सिस्टीम त्यांनी नवी चालू केलेली आहे काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी, माहित नाही मला. तर ज्या नंबरवरनं तुम्हाला मेसेज येतात, 2-3 नंबर आहेत आपले ऍडमिन, ग्रुपमधले सगळ्या ऍडमिनची नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी नावाने, त्यांच्या नावाने, किंवा ऍडमिन 1 ऍडमिन 2 असं तुमच्या काही तुम्हाला जे समजेल त्या नावाने सेव्ह करून घ्या. मग तुम्हाला ते लिंक सगळ्या ब्ल्यू दिसायला लागतील त्यांनी पाठवली. ठीक आहे, छानच निरूपण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. ओके, यांनी उत्तर दिलेलं आहे खाली. ऍडमिन जीचा नंबर सेव्ह करा. ठीक आहे, सेव्ह करा. मग हरे कृष्ण, हरे कृष्ण. मग द्वैत अद्वैतवाद म्हणजे काय? ओके, तर आपण त्यात जाणार नाही आता, नंतर एखादं सेशन घेऊ आपण. 4 वैष्णव परंपरा आणि त्यांचे जे फिलॉसॉफीज आहेत, विशिष्ट अद्वैत, द्वैत अद्वैत, आणि अजून 2, ह्याची चर्चा आपण नंतर एखाद्या सत्रामध्ये करू. त्याचे फार असे बारीक त्याच्यामध्ये अंतर आहेत, पण मोठी ग्रॉसली पाहायला गेलं तर 4ही संप्रदाय हे स्वीकार करतात की आपण आणि भगवंत यांचं नित्य व्यक्तिमत्व हे आहे, ते कधीही नाश पावत नाही, आणि आपलं नित्य प्रेममयी आनंदमयी नातं, सेवामयी नातं एकमेकांशी आहे, यामध्ये कुठेही दुमत नाहीये. थोडासा सटल डिफरन्स आहे त्या अंडरस्टँडिंग मध्ये, आणि त्याने फरक पडत नाही जास्त. हरे कृष्ण पूर्वी, नियत कर्म तर केलं पाहिजे, पण जर एखादा व्यक्ती कुटुंबामध्ये एकटा कर्म करणारा असेल, तर तो काही कारणाने रोगी किंवा शारीरिक व्याधीमुळे मृत्यू होण्यासारखी स्थिती असेल, तो कर्म करत नसेल, तर त्याला या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? एकटा कर्म करणारा असेल तर तो काही कारणाने रोगी किंवा शारीरिक व्याधीमुळे मृत्यू होण्यासारखी स्थिती असेल. मृत्यू होण्यासारखी स्थिती असेल तर त्याने भगवत भक्ती लवकरात लवकर सुरू केली पाहिजे, त्याला त्याचा फायदा होईल. कारण तुम्ही भौतिक परिस्थितीमध्ये काही कितीही केलं, भौतिक स्तरावरती एखाद्या व्यक्तीला मदत करण्यामध्ये खूप लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे शरीराचं संरक्षण करण्यासाठी जेवढं शक्य तेवढं, कारण मनुष्य शरीर खूप महत्वपूर्ण आहे. पण त्याचसोबत आपण भक्ती मार्गावरती जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्ती मार्गावरती जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये खास करून जिथे जास्तीत जास्त भगवंतांबद्दल श्रवण, वाचन, जे काही शक्य असेल ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, हरे कृष्ण. हुकुमशहा, ओके, मग असे हिटलरसाठी शब्द आठवत नव्हता. डिक्टेटर, हुकुमशहा. भगवंत हुकुमशहा प्रमाणे नाही आहेत, भगवंत खूप दयाळू आहेत, आपण व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. हरे कृष्ण, मी खूप विचलित आहे प्रभूजी. हरे कृष्ण. आपण भगवत भक्ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा, आणि खास करून आपण मार्गदर्शनाखाली जीवन जगण्याचा प्रयत्न करा, ज्याद्वारे आपल्याला लाभ होईल. आपण बऱ्याच वेळा आपल्या परिस्थितीमुळे विचलित होतो जीवनामध्ये, पण आपल्याला जर योग्य मार्गदर्शन लाभलं तर त्याची गरज आहे. कारण प्रत्येक जण विचलित आहे या जगामध्ये. आपण असा विचार नाही केला पाहिजे मीच एकटा विचलित आहे. प्रत्येक जण विचलित आहे वेगवेगळ्या स्तरांवरती, कारण आपण बद्ध जीव आहोत, आपण पूर्ण मुक्त नाही आहोत, आपण पूर्ण शुद्ध झालेलो नाही आहोत. त्यामुळे कमी अधिक स्तरावरती प्रत्येक मनुष्य या भौतिक जगतात येणाऱ्या परिस्थितींमुळे आणि
परिस्थितींमुळे आणि वेगवेगळ्या व्यक्तींसोबत असलेल्या आपल्या इंटरॅक्शन्समुळे वगैरे वेगवेगळ्या कारणांमुळे विचलित आहे. असं समजू नका की जो आपल्याला युट्यूबवर किंवा टीव्हीवरती एखादा व्यक्ती दिसतोय खूप सुस्थितीत आहे, खूप पैसेवाला आहे, खूप ग्लॅमर मध्ये आहे, तो व्यक्ती एकदम अविचलित आहे जीवनामध्ये. आजकाल काय झालंय, मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही विचलित नाही आहात. तुम्ही विचलित असाल, संकट प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत, कठीणाई प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. पण आपण असं नाही विचार केला पाहिजे की मीच एकटा विचलित आहे, बाकी सगळे खूप सुखी आहेत. नाहीये तसं. तसं नाहीये. हा खूप मोठा भ्रम आहे. आणि आजकालची जी परिस्थिती आहे, सोशल मीडिया, युट्यूब, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक एवढ्या साऱ्या भयानक सोशल मीडिया वाढत चालल्या आहेत, ज्यामध्ये एका पद्धतीने एक प्लॅस्टिक स्माइल जीवन दाखवलं जातं बऱ्याच वेळा लोकांद्वारे. आणि व्यक्तींना वाटू लागतं की मीच खूप दुःखात आहे, सगळं जग खूप सुखात आहे, माझ्याच जीवनामध्ये खूप दुःख आहे. पण आपण फक्त त्या स्क्रीनवरचं जीवन पाहत आहोत. त्या व्यक्तीचं आपण वास्तविक जीवन कधीच पाहिलेलं नाहीये. आणि हे एवढं सगळं बंबार्डमेंट झाल्यामुळं लोकांच्या मनातील द्वेष भावना, ईर्ष्या भावना, की तो व्यक्ती खूप सुखी आहे, मी सुखी नाहीये. आणि बऱ्याच वेळा ही ही भावना एका प्रकारे डिप्रेशन मध्ये जाते व्यक्तीच्या. त्यामुळं जो कणखरपणा आहे जीवनाला फेस करण्यासाठी, जे खरं अस्तित्व आहे त्याला एका अर्थाने सामोरं जाण्याची जी शक्ती आहे, जी आंतरिक शक्ती आहे, ती घालून बसतायत लोक आजकाल कुठे. कारण सत्य जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत, मिथ्या गोष्टींद्वारे प्रभावित झालेली सगळी संस्कृती आजची. आणि त्यामुळे ह्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. तर आपली वैयक्तिक समस्या वेगळी असू शकेल, काही दुसरी असू शकेल, पण सांगण्याचा उद्देश हा की आपण अशा पद्धतीने त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे. शुड नॉट लेट दिस इल्युझरी वर्ल्ड कन्झ्युम अवर एक्झिस्टन्स. या इल्युझरी सोशल मीडिया किंवा आजकालच्या ज्या देखावेबाजी करणाऱ्या संस्कृतीद्वारे आपण वाहून नाही गेलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण घरोघरी मातीच्या चुली असं म्हटलेलं आहे, ते सत्य आहे. त्यामुळे हे आपण समजून घेऊन ग्राउंड लेवलवर जर जीवन जगलो तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होणार आहे. तर हे आहेच आहे सर्व अंडरस्टँडिंग. पण त्याशिवाय आपल्याला जर गरज असेल तर आपण एका वरिष्ठ भक्ताच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करू शकतो. जर आपल्याला कोणाशी संपर्कात यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही कुठे आहात, कुठल्या स्थितीत आहात मला माहिती नाही. तुम्हाला जर इच्छा असेल तर मी कुठल्या भक्तांच्या संपर्कामध्ये कनेक्ट करू शकतो. हरे कृष्ण. नवीन ग्रुप कधी तयार करणार? मी सांगितलं, आपण 1-2 दिवसात होईल ते. त्यांनी एक मंत्र लिहिलाय वेगळा, ओम कृष्णाय नमः. ओके. अशा प्रकारचे काय म्हणतात त्याला, नाव विसरलो मी. तर हे मंत्र वैदिक मंत्रांप्रमाणे आहेत. ते हरिनाम म्हणून घेण्यासाठी शास्त्रांमध्ये मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये. तेव्हा आपण हरिनामाचा जप केला पाहिजे. आणि हे जे सर्व मंत्र आहेत ते वैदिक मंत्र आहेत. ते गायत्री स्वरूपात वगैरे इतर ठिकाणी हे भक्तांना दिले जातात पुढच्या स्तरावरती, खास करून विग्रह आराधनेसाठी वगैरे. पण आपण हरिनाम, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. ह्या इतर मंत्रांचा हरिनाम म्हणून उल्लेख शास्त्रांमध्ये करण्यात आलेला नाही. एका अर्थाने ते हरिनाम आहे, पण त्याचा जप हरिनामाप्रमाणे करण्यासाठी त्यासाठी खूप सारे विधी निषेध आहेत. अशा मंत्रांचे जप करण्यासाठी ते योग्य व्यक्तीने योग्य मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. पण हरिनामासाठी, हरे कृष्ण महामंत्रासाठी कुठलेही विधिनिषेध, कडक विधिनिषेध नाही आहेत. त्यामुळे आपण त्याचा जप केला पाहिजे. आणि ह्याच्या पुढच्या या इतर मंत्रांची माहिती आपल्याला आपल्या प्रगतीनुसार समजेल. पण ते नाही केले तरी आपली प्रगती कुठे थांबणार नाही. आणि ते केल्यामुळेच फक्त आपली प्रगती होणार असं नाहीये. ते एका विशेष कारणासाठी, भगवंतांच्या विग्रह आराधनेसाठी हे गायत्री ह्याची सुविधा या कलियुगामध्ये खास करून त्याच्यासाठी आहे. त्याशिवाय विशेष असा
वेगळा उद्देश त्याचा नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रील प्रभुपाद यांचा अवतरण दिन कृष्ण अष्टमी च्या दुसऱ्या दिवशी आहे. विशेष कार्यक्रम काय आहेत? मंदिरात कार्यक्रम आहेत, पण सरकारच्या धोरणानुसार सर्व कार्यक्रम हे लाईव्ह होतील, ऑनलाईन, मंदिरातले सुद्धा. तर ते आपण ऑनलाईन करू शकता आणि त्याच्या आधी सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये इथे काही सत्र घेण्याचा प्रयत्न करू, जन्माष्टमी आणि प्रभुपादांच्या आविर्भावाबद्दल. आणि त्या दिवशी, जन्माष्टमीच्या आणि प्रभुपादांच्या आविर्भावा दिवशी, आपण NVCC मंदिराचे लाईव्ह कार्यक्रम, त्याची माहिती लवकरच प्रसिद्ध होईल, ती आपल्याला दिली जाईल. युट्यूब चॅनलवरती NVCCच्या सर्व कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भगवंतांचा अभिषेक, काही कथा होतील त्या दिवशी आणि प्रभुपादांच्या व्यासपूजेच्या दिवशी सुद्धा, दुसऱ्या दिवशी, हे सर्व आपल्याला लाईव्ह पाहायला मिळू शकेल. नवीन ग्रुप सुरू झाला का? होतो आहे, 1-2 दिवसात करूया. थोडा व्यस्त होतो त्यामुळे होऊ नाही शकत. मनाला भगवंत चिंतन विषय द्यायला हवे, मन विचलित होत नाही. ओके. आपल्या चॅटमध्ये उत्तरही यायला चालू झालेली प्रश्नांसोबत. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भक्ती करत असताना जर परिवार आणि परिस्थिती किंवा शारीरिक प्रतिकूलता असेल तर काय करावे? मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या परिस्थितीनुसार आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रतिकूलता प्रत्येकाच्या जीवनात आहे, पण त्या प्रतिकूलतेबद्दल आपण मार्गदर्शन घेऊन त्या प्रतिकूलतेला कशा पद्धतीने आपल्याला तोंड देऊन ती सुधारण्यासाठी किंवा त्याच्या सोबत प्रगती करण्याचा प्रयत्न करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी परिस्थिती असू शकते, त्यामुळे आपण जनरल उत्तर नाही देऊ शकत. त्यामुळे आपण त्याची चर्चा करू. तुम्ही ऍडमिनला मेसेज टाका, एक माझ्यापर्यंत मेसेज येईल, आपण एकमेकांशी बोलून तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करण्यात. ओके. हरे कृष्ण मंत्राच्या 2 माळा रोज करतो. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्ण, करत राहा. ओके, हरे कृष्ण. प्रश्न संपलेले आहेत. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया आज आणि उद्या 8 वाजता आपण 30व्या श्लोकापासून पुढची चर्चा करूया. हरे कृष्ण. त्या सर्वांचे खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण.